नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये। नागपूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात 3 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत। ते हॅपी न्यू इयर म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष हे लागलेलं आहे आणि त्यात 3 मेजवानी मराठी चित्रपटाचे आलेले आहेत। ते म्हणजे एक सत्यशोधक, दुसरा पंचक आणि एक जो आहे ओले आले। हां मित्रांनो, ओले आले काही नवीन आणि युनिक नाव वाटतं आहे आणि काय आहे या चित्रपटात तेच बघायला आपण आलो आहे आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घ्यायला आलो आहे। विपुल मेहता दिग्दर्शित हा चित्रपट आहे आणि तसंच यात आपल्याला पाहायला मिळतील हे कलावंत जे आहेत आपले नटसम्राट म्हणजे नाना पाटेकर, तसेच सिद्धार्थ चांदेकर, मकरंद अनासपुरे आणि यात आपल्याला अभिनेत्री म्हणून पाहायला मिळणार त्या 2 म्हणजे एक तन्वी आझमी आणि एक सायली संजीव। हां मित्रांनो, तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की ओले आले या चित्रपटाबद्दल। कसा वाटला पिक्चर? खूप सुंदर आणि म्हणजे मुलांचं आणि वडिलांचं नातं त्या पद्धतीने दाखवलं, खूप सुंदर। नाना पाटेकर सरांची आणि चांदेकर सरांची ॲक्टिंग खूपच छान आणि सायलीने खूप सुंदर काम केलं। छान मूवी आहे, एकदम मस्त। कसा वाटला? एकदम बढ़िया, मस्त। बहुत अच्छी मूवी थी। कसा वाटला चित्रपट? खूप छान। काय सांगाल चित्रपट? छान चित्रपट आहे, सर्वांनी अवश्य पाहावा। काय सांगाल नाना पाटेकर यांचा अभिनय आणि परत चांदेकर आणि ही जोडी जी आहे कशी वाटली? एक वेगळी अनोखी थीम आहे, अप्रतिम जोडी, अप्रतिम अभिनय। कसं वाटलं? नाही आहे पिक्चर आई बाबा म्हणजे बाबाविषयी काहीतरी आहे, मुलगा बाबाविषयी छान मूवी आहे। काय रेटिंग किती द्याल? 5 पैकी? 5च पूर्ण अच्छा, आवडला। काय सांगाल प्रेक्षकांना, मराठी प्रेक्षक जे आहे? पाहायलाच पाहिजे पिक्चर, जेवढं जगून फक्त जगायची इच्छा आहे, मस्त जगलं पाहिजे बस। कसा वाटला चित्रपट? एकदम छान। भावनेच्या संगीतामध्ये एक आवड निर्माण केली आहे आणि फार आवडलं मला पिक्चर। परंतु जो एंड केला ना अनपेक्षित, तोच खरा होता। कारण त्याचं लव्ह अफेअर आणि लग्न वगैरे दाखवलं असतं तर तो इफेक्ट नाही आला असता। मला फार आवडला पिक्चर। थँक्यू। रेटिंग द्याल चित्रपट? हां हां, चित्रपटाला स्टार किती द्याल? 5 पैकी 5? 5 पैकी 5। थँक्यू। तुझं काय म्हणणं आहे? पिक्चर खूप मस्त होता। म्हणजे त्याच्यावरून समजते की लाईफ जगा पण एन्जॉय करा। हां, एन्जॉय इज मोस्ट इम्पॉर्टंट। बस एवढंच। आणि दोन्ही डॉक्टरचा रोल फारच छान होता। तर मित्रांनो, या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया। मी पुन्हा एकदा म्हणेल की मराठी प्रेक्षक हा मराठी चित्रपटाला नसतोच, आजही तोच अनुभव आलेला आहे। चित्रपट अतिशय सुंदर असा हा चित्रपट, अतिशय सुंदर असा विषय, अतिशय सुंदर अभिनय, अतिशय सुंदर संकलन, अशी अतिशय सुंदर सिनेमॅटोग्राफी, अतिशय सुंदर दिग्दर्शन, हे सगळं असतानासुद्धा प्रेक्षक मात्र सुंदर नव्हते, म्हणजेच प्रेक्षक नव्हते। फार दुःख वाटतं की मराठी चित्रपट, इतका चांगला चित्रपट येऊनही प्रेक्षक नाही आहे। अक्षरशः प्रेक्षकांचे रिव्ह्यू घेतले तर त्यांचे डोळे जे आहे ते पाणावले आहे आणि तो चित्रपट पाहताना खरंच तुम्हाला समजेल की जो ओले आलेचा अर्थ काय आहे तोही तुम्हाला त्या चित्रपटात कळेल आणि ती जर्नी काय आहे, मुलगा आणि वडील यांची जर्नी काय आहे, बाप आणि लेकाची जर्नी काय आहे, बाप मुलाकडनं काय मागतो आहे, मुलगा बापाकडनं काय मागतो आहे, काय पाहिजे आहे त्याला, बापाला काय पाहिजे आहे, हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल। आणि ही जर्नी आहे आणि कशी जगावी जर्नी, कशी पाहावी जर्नी आणि कशी अनुभवावी जर्नी या चित्रपटातनं आपल्याला पाहायला मिळेल। ओले आले आणि नक्कीच पहा। अभिनयाच्या बाबतीत बोलेल तर नटसम्राट आहेत नाना पाटेकर, एक वेगळे नाना पाटेकर आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल आणि खूप सुंदर असा अभिनय त्यांचा आहे। सोबतच सिद्धार्थ चांदेकर यांनीही चांगलीच भूमिका केलेली आहे। एक वडील आणि मुलगा या दोघांची भूमिका खरंच अविस्मरणीय आहे। तुम्ही बघा आणि अनुभवा असा हा चित्रपट ओले आले आणि मी या चित्रपटाला रेटिंग देईल 5 पैकी 4.5 स्टार। नक्की या आणि नक्कीच बघा ओले आले।